मराठी कैसे सीखेंगे? हमारे मातृभाषा ही हमारी हिंदी है, उर्दू है, तो हम मराठी कैसे सीखेंगे? गवर्नमेंट जो कर रही है सब जातिवाद कर रही है। ज़्यादातर बोलेंगे तो इसमें मुस्लिम लोग ही हैं ऑटो लाइन में, और ऑटो लाइन में वो चाहते हैं कि ऑटो लाइन मुस्लिम लोगों के हाथ से बिल्कुल ख़त्म कर दिया जाए, कारोबार पूरा ख़त्म कर दिया जाए। सध्या संपूर्ण महाराष्ट्रात मराठी भाषा आणि इतर भाषा यांच्यात वाद चालू आहे आणि आता प्रताप सरनाईकांच्या एका स्टेटमेंटनंतर तर हा मुद्दा अजूनच जास्त भडकला आहे। हे बाबा मी आरुषी। हल्लीच महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी एक वक्तव्य दिलं आहे की 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून टॅक्सी आणि ऑटो ड्रायव्हर्ससाठी मराठी बोलणे हे अनिवार्य होणार आहे। जेव्हा की नुकतंच या नियमाला त्यांनी 6 महिन्यांसाठी स्थगिती दिली आहे, पण या मुद्द्यावरून संपूर्ण महाराष्ट्रात एक गरम वातावरण तयार झालं आहे आणि तीच गरमागरमीची लहर आपल्याला आपल्या नागपुरात पण बघायला मिळते। तर चला जाणून घेऊया त्यांचं यावर काय मत आहे। महाराष्ट्रामध्ये 1 मे पासून ऑटो रिक्षा ड्रायव्हर्सला मराठी बोलणे अनिवार्य करत आहे, तर तुमच्या याच्यावर काय मत आहे? आमचं याच्यावर हे मत आहे, जो महाराष्ट्रात राहिले त्याला मराठी आलीच पाहिजे। मराठी बोलल्यानं एकमेकाचे मन जोडतात। आम्ही जे रेट सांगू ते त्याच्या मनापर्यंत जाते बरोबर, की हा 30च बोलला, आणि जर दुसऱ्या भाषेचा प्रयोग केला त्याला समजणार नाही, त्याची फसवणूक होईल, म्हणून मराठी आलीच पाहिजे। हाच कायदा गव्हर्नमेंटनी लक्षात घेऊन प्रत्येक स्टेटमध्ये जे पोलीस असते ते त्या भाषेची असते, ते याच्यासाठी असते की त्याला ते गोष्ट समजली पाहिजे। हिंदी माणसाची बोलू तर तेवढं नाही समजणार, हिंदीचा विरोध नाही, हिंदी राष्ट्रभाषा आहे ती आलीच पाहिजे, त्याचा विरोध नाही, पण मराठी ही आलीच पाहिजे, काही दुश्मनी नाही। हिंदी राष्ट्रीय भाषा आहे, हिंदी राहिलीच पाहिजे, असलीच पाहिजे, पण मराठी पण गरजेचं आहे, कारण मी जे बोलतो ते त्या माणसाला कळलं पाहिजे। म्हणून प्रत्येक स्टेटमध्ये आपापल्या स्टेटमध्ये त्या भाषेचे पोलीस आहे, दुसरा पोलीस नाही आहे। महाराष्ट्रामध्ये मराठीच पोलीस का राहते? कारण त्याला समजलं पाहिजे की मी कोणत्या केसमध्ये याला अंदर करून राहिलो। तसं प्रत्येक स्टेटमध्ये, बिहारमध्ये हिंदी, बंगालमध्ये बंगाली, त्याच्या मनापर्यंत पाहिजे, त्याची फसवणूक नाही झाली पाहिजे। मराठी माणूस त्याला मराठी बोललं तर समजतं। बघतो की नागपूरमध्ये खूप सारे जे ऑटो रिक्षा ड्रायव्हर्स आहेत ते मराठी बोलतच नाही, हिंदीमध्ये बोलतात, तर त्यांनी असं करायला पाहिजे का त्यांना मराठी येत नसेल तर त्यांनी मराठी शिकलं पाहिजे, आणि मराठी शिकून त्यांनी मराठी लोकांसोबतमध्ये मराठीमध्ये भाषा बोलली पाहिजे, त्यांच्या संग मराठी भाषेमध्येच बोललं पाहिजे, असं असं मला वाटते। पण शिकलं पाहिजे ना मराठी। असं जरुरी नसते ना, त्यांना अगं ते जन्मसिद्धार्थ आता हिंदू आता ते आपण का त्यांना आपण SC बनवून देऊन मराठी महाराष्ट्रीयन बनवून का? पण महाराष्ट्रामध्ये राहतो तर मराठी थोडी तर आली पाहिजे। ठीक आहे ना, पण त्यांना समजते ना, ते बोलता नाही येत त्यांना। बात तो ये, हम लोग हैं मुस्लिम, हमारे इसमें ज़्यादा करके सिखाते उर्दू, हमारे इसमें मराठी बहुत कम सिखाते। फिर हम लोग मराठी समझते हैं, रब मुस्लिम तो मराठी समझते हैं हमारे को। अब हमारे इसमें जो उर्दू में ज़्यादा चलती है काम, तो कहाँ से करेंगे, सीखेंगे? हमारे को मराठी करना चाहिए। आधी आती है, आधी नहीं आती है, पूरी मराठी नहीं आती है। बाकी पैसेंजर से अपन मराठी में पैसेंजर से गोष्ट कर लेते क्या, तुमको मराठी आती तो मराठी बोलेंगे, हिंदी बोल रहा है तो हिंदी बोलेंगे। गवर्नमेंट जो कर रही है सब जातिवाद कर रही है। ज़्यादातर बोलेंगे तो इसमें मुस्लिम लोग ही हैं ऑटो लाइन में, और ऑटो लाइन में वो चाहते हैं कि ऑटो लाइन मुस्लिम लोगों के हाथ से बिल्कुल ख़त्म कर दिया जाए, कारोबार पूरा ख़त्म कर दिया जाए, यही वो गवर्नमेंट चाहती है। और हमने जो परमिट लिया है 2.5 लाख 3 लाख का, तो उसका क्या करना चाहिए? हमारा लाइसेंस है आज पुराना, 30 साल 25 साल पुराना लाइसेंस है, तो उसका क्या करना चाहिए? तो आपको नहीं लगता कि जो मुस्लिम लोग हैं उन्हें थोड़ी सी तो भी मराठी सीखनी चाहिए? मराठी कैसे सीखेंगे? हमारे मातृभाषा ही हमारी हिंदी है, उर्दू है, तो हम मराठी कैसे सीखेंगे? लेकिन मराठी हमको समजती है, बाकी बोलते बराबर आती नहीं है। तर ही होती ऑटो चालकांची प्रतिक्रिया। तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तोपर्यंत बघत राहा हे बाबा।